वा. They are wearing the frock of the cloth we bought in Australia. You'll be happy to know. I had bought the cloth, remember, which I sent to all these children here, and they are wearing that. Especially symbolic, mother, from Sri Ganesh. Sri Ganesh. No, actually the whole thing is about me only, describing. The whole thing is very beautiful. You should get the translation of the poem they have recited. I'm sorry I have to speak in this language because they don't understand, but we must understand the language of the heart. महाराष्ट्राचं प्रेम आघाद आहे आणि ते माझ्या नुसतं हृदयात भरून येतं. इतकं प्रेम तुम्हा लोकांनी दिलेलं आहे की त्या प्रेमातच सर्व संसार बुडाला तर आनंदाच्या लहरी किती जोरात वाहू लागतील त्याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. त्या प्रेमासाठी धडपडत ही मंडळी, तुमची भाषाही त्यांना येत नाही, तरी सुद्धा इतक्या लांबून दुरून धडपडत महाराष्ट्रात जायचं म्हणून येत. असं प्रेम जगात कुठेही नाही, हे अगदी खरं आहे. जरा मराठी भाषा तडेतोड आहे, जरा दांडगी आहे, खणखणते जास्त, पण हृदय मात्र प्रेमाने भरलेलं आहे. भाषेमध्ये खोटा दांभिकपणा नाही, पण एकंदर प्रेमाची व्याख्या सुद्धा मराठी भाषेतच करता येते. कितीतरी शब्द शोधून मला बाहेर सापडत नाहीत जसे आपल्या मराठी भाषेत आहेत, कारण हृदयामध्ये जो प्रेमाचा प्रवाह वाहत आहे त्याच्यात लहरी आदळून आपटून नवीन नवीन शब्द बनवत असतात आणि त्या शब्दांचे तुषार त्यातलं संगीत गात असतात. हे असलं अबाधित प्रेम सदा सर्वदा महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. ज्या लोकांचा संबंध बाहेरच्या लोकांशी आला आहे अशा लोकांमध्ये मात्र थोडासा फेरबदल झालेला आहे. त्यामुळे प्रेम काय आहे ते लोकांना कळत नाही. प्रेमामध्ये मनुष्याला त्याग म्हणजे हा जाणवतोच. एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल आस्था वाटते, विशेषतः जर एखादं मुल आजारी असलं तर तिचा जीव नुसता कासावीस होतो त्या मुलाचा. हे कसं, केवढं तिच्यासाठी ते धन आहे मोठं बाई. स्वतःचा जीव आतमध्ये घालून, धोक्यात घालून रात्रंदिवस ती त्या मुलांच्या सेवेत असते. हे कुठून येत? हे केवढं त्यागाचं जीवन आहे. पण वाटतं का त्याग आहे? कसे करून मुलगा ठीक झाला पाहिजे माझा. तसंच आपल्या नवऱ्याबद्दल, मुलांच्या बद्दल तीच आस्था या देशात आणि आहे अजून पुष्कळांना. तेव्हा बाहेरचं वारं मात्र त्या प्रेमाच्या ज्योतीला लागू देऊ नका. ते सांभाळून ठेवा, म्हणजे बाहेरचे जेवढे आहेत ते तुमच्यापासून शिकतील. ते घालवायचं नसतं. आजकाल नवीन वारं सुरू झालेलं आहे की प्रेम बिम काय नाही, प्रेमाला काही अर्थ नाही. प्रेम म्हणजे मूर्खपणा, सगळ्यांची तोडून वागायचं. सहयोगाला ते शोभत नाही. चार तऱ्हेची माणसं आहेत. पुष्कळ लोक सहयोगी नसतात, सहयोगाच्या विरुद्ध बोलतात. करा वाटतंय काय, पण त्यांच्यावरती दया केली पाहिजे. उद्या हे नरकात पडणार
आपलेच भाऊ बंद आहेत, हे नरकात पडणार. तेव्हा एक तऱ्हेने त्यांच्याबद्दल आंतरिक भावना असते. कोणालाही दुरावलं नाही पाहिजे, सगळ्यांची प्रेमाने वाटलं पाहिजे. माझं लग्न झालं ते म्हणजे उत्तर प्रदेशात. तिथेही पाहिलं मी पुष्कळ साठा आहे प्रेमाचा. पण प्रेम बोलून दाखवायचं फार कठीण लोकांना वाटायचं. मी गेल्यानंतर मात्र सगळ्यांना वाटत प्रेम बोलूनही दाखवावं लागतं, सांगावं लागतं, जपावं लागतं. मुख्य म्हणजे कुटुंब व्यवस्था महाराष्ट्रातली फार चांगली आहे, बायकांनी सांभाळलेली आहे. पण आता बायकांनी जर आपलं धार्जिण्य सोडलं, आपली पद्धत सोडली, दुसऱ्यांचं बघून बदलायला लागल्या, तर मात्र ह्या देशाचं फार नुकसान होणार आहे. आपल्या जुन्या पद्धती फार वाईट असं बायकांनी कधी विचारत घ्यायचं नाही. सहन करावं लागतं, पण सहन करणारं सुद्धा कोण आहे? त्यालाही शक्ती पाहिजे. ज्याला शक्ती नाही तो काय सहन करणार? बायका ह्या साक्षात शक्ती स्वरूपच असतात की नाही. आणि जर स्त्रीनी ती शक्ती वापरली नाही तर ती काय होणार? पुरुषांचं वेगळं आहे, बायकांचं वेगळं. जसं एका रथाला दोन चाक असतात, एक उजवीकडे आणि एक डावीकडे. डावीकडच्या चाकाने उजवीकडे येण्याचा प्रयत्न करू नये, तो मूर्खपणा आहे. आता बाकी ज्या फार पुढारलेल्या देशातल्या बायका, पुढारलेल्या म्हणजे पुढारल्या कुठे माहित नाही, शिंग निघाले, त्यांचं तरी बघा काय म्हणजे काय स्थिती करून ठेवलेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लंडमध्ये प्रत्येक आठवड्याला मी असं ऐकलं होतं की 2 मुलं मारली जातात, आई मारते. ऐकलं का तुम्ही? कुठे जन्मात कुठेच ऐकलं. पण आता मी ऐकलं की हे लंडनला आहे. इंग्लंडची तर गोष्ट सोडा, प्रेमासाठी सहनही करावंच लागणार. आणि त्याच्यात आनंद हा की आम्ही प्रेम करतोय. प्रेमाचा आनंद प्रेमात, त्याच्या पलीकडे काय? प्रेम करण्यातच खरा आनंद आहे. बाकी कशातच आनंद नाही. तसंही पाहिलं तर काय 2 वस्तू मिळाल्या किंवा नाही मिळाल्या. भांडणं पूर्वी नवरा बायकोत हेच व्हायचं. नवरा म्हणायचं काय स्वतःच बघत नाही, सकाळीच उठून कामाला आपली लागते, काय व्यवस्था ठीक नाही तुला स्वतःची, काहीतरी स्वतःच करून घे. लपून छपून सगळं हे असायचं. घरच्या वडीलधाऱ्या लोकांच्या समोर नसायचं. असं काय सकाळी उठून नवराच काहीतरी थोडंसं पाणी बिणी भरून ठेवायचं. मला इतकं माहिती आहे आमच्या घराण्यात की फार काम पडलं तर साडी नेसून त्यांनी पाणी भरलं की कुणाला दिसलं नाही पाहिजे, कारण बायको बाळंतीण व्हायची आणि त्याचा त्रास होईल. अशी प्रेमाची पूर्वी प्रकार असायचे. बाहेरून सगळं व्यवस्थित, पण आतून मात्र प्रेम. आणि ते जतन करून परत त्याची जाणीव करून, हे पुरुषांचं फार चुकतं की बायका इतकंही करून त्याची जाणीव त्यांना देत, मग त्या उद्धट होतात, हट्टी होतात, हेकेखोर होतात. ते वाढत गेलं की वाढत जातं. मग ऐकायचंच नाही नवऱ्याचं. हे फार वाईट गोष्ट आहे आणि मुळात चुकते. म्हणजे एवढंच लहान दिसतं ना आपल्याला, ते फार मोठं आहे. एक छिद्र जसं काय व्हावं संबंध परमेश्वराच्या पदरात, तसं आहे. तेव्हा 2 शब्द जरी नवऱ्याने काढले तरी हरकत नाही, कारण बाहेरचा सगळा ताप घेऊन घरात येतात तेव्हा आपल्यावरच येणार. पण नवऱ्याने सुद्धा ताल ठेवला. मी आज एवढ्यासाठी म्हणते, कारण परदेशातून आल्यावर मला ही तफावत जाणवली आणि वाटलं की कुठे माझ्या देशातल्या बायका सुद्धा त्या मूर्ख बायकांसारख्या कुठे वाहून जाऊ नये, कारण सबंध शक्तीचा साथ त्यांच्यात. दिसायला आपलं कुटुंब म्हणजे फार लहान वाटतं, पण तसं नाही, ते फार मोठं घटक आहे. आणि एक कुटुंब सहयोगाचं म्हणजे एवढं मोठं घटक आहे की त्या घटकामध्ये आज फार मोठमोठाले जीव जन्माला येणार आहे. एवढे मोठमोठाले जीव जन्माला येणार आहे की त्यांची आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही. त्यासाठी अशा कुटुंबांची व्यवस्था करायला पाहिजे जिथे मनुष्याला एक असं वाटलं पाहिजे की विशेष काहीतरी सुंदरपैकी घरट आहे,
तिथे गेलं म्हणजे की शांत वातावरण. ती शांती स्थापित करायचं स्थान म्हणजेच घर आहे, कुटुंब व्यवस्था आहे. आपण शांतीच्या फार मोठ्या गोष्टी करतो. पुष्कळच्या बायका मी पाहिले मेंबर आहेत म्हणे काय आम्ही शांती दूत असं काय, आणि घरी घटस्फोट. तेव्हा घरामध्ये शांती असल्याशिवाय बाहेरच्या शांतीला काही अर्थ नाही. तुम्ही किती पैसे कमवा, काही करा, त्याला काय अर्थ आहे, त्याचा काय उपयोग. पुरुषांनी सांभाळून घ्यायला पाहिजे, बायकांनी सांभाळून घेतलं पाहिजे. दोन चाका आहात तुम्ही एकाच रथ, आणि तो रथ एवढा मोठा आहे. त्या रथाची तुम्ही चाका, त्या रथाचं वहन तुम्ही करत आहात. आणि केवढी मोठी ती गोष्ट आहे त्याची कल्पना दुसऱ्या देशामध्ये जाऊन कळते की छिन्न भिन्न झालेत सगळे. ती छिन्न भिन्नता इतकी जास्त जाणवते, इतकं दुःख वाटतं. आणि आता जोडता जोडता येत त्याला जोडणारं आता काही असं त्यांनी ग्लू काढलेला नाही. तिकडे सर्व तऱ्हेचे गोंद काढलेत, पण नवरा बायकोची हृदय जोडणारं काय नाही. तो मराठी भाषेचं वैशिष्ट्य हे आहे की बोलताना एक गोडवा असायला पाहिजे. एक गोडवा आणून बोलता आलं, आणि ते जर साधलं नाही, विशेषतः पुरुषांनी सारखं बायकोकडे लक्ष फक्त तिच्या चुका काढण्यातच असलं तर ती कधी ठीक होणारच नाही. कारण तिला सगळं नाहीतरी चुकाच काढतात, काय केलं तरी कशाला ठीक व्हायचं. ही गोष्ट जरी आज दिसायला इतकी लहान वाटते लोकांना की माताजी आज हे काय सांगत बसल्या. राष्ट्राच्या गोष्टी करणं फार सोपं आहे. राष्ट्र फार मोठे मोठे झाले, पण ज्यांची कुटुंब व्यवस्था बिघडलेली आहे ते राष्ट्र आता रसातळाला निघालाय, अगदी रसातळ. त्याचं कधीही भलं होणार नाही. तेव्हा ही दोर इकडे सांभाळून ठेवा. खुंटीला जास्त महत्व आहे. एकदा जर का खुंट सुटली तर बेफाम होऊन जाईल संबंध संसार. म्हणून आज प्रथम तुम्हाला विशेष करून सांगतो की कुटुंब व्यवस्था सांभाळून घ्या. आता रोज बघते अमेरिकेला जाऊन आल्यापासून तर तिथल्या लोकांना बघून मला आश्चर्य वाटलं. इतके तापट लोक आहेत, इतके तापट आहेत की ज्या दिवशी मी तिथे पोहोचले तर बातमी होती की जरासं एका माणसाचं दुसऱ्याशी भांडण झालं, त्यांनी पिस्तूल काढून त्याला मारलं रस्त्यावरच, ओळख न देख. लहानशा एका गोष्टीवर भांडण झालं, पिस्तूल काढून मारतात. एवढे तापटनी तामसी लोक आहेत तिथे. म्हणजे त्याच्या आईचा आणि वडिलांचा पत्ता घेतला तर कळेल की त्यांनी कितीतरी लग्न बिग्न करून ह्या मुलांचा सत्यानाश केला. जर तुम्हाला राक्षस तयार करायचे असले तर तुम्ही घरात भांडणं तयार. बायकांवर फार मोठी जबाबदारी. घरामध्ये सौष्ठव सगळं काही शांती आहे, आणि शांतीच लेणं बायकांनी घातलं पाहिजे, पुरुषांनी दिलं पाहिजे आणि बायकांनी घातलं. ज्यांनी आपल्या घरातली शांती शुद्ध होईल अशा गोष्टी करायच्या. सहयोगाने असा मनाचा निर्धार केला पाहिजे. बोलायचं ते गोडच बोल. दोन चुका क्षमा केल्या पाहिजे. आई तरी आमच्या कितीतरी चुका क्षमा करत होती, आणि बायकांनी तसंच लक्ष पुरुषांकडे दिला पाहिजे. इतकी जरुरीची गोष्ट आहे की महत्वाची गोष्ट आहे. या देशाचे सगळे धागे तुटून जातील, आणि जर काही धागे तुटायला सुरू झाले तर सगळं वस्त्रहरण होऊन जाईल. म्हणूनच आपल्या देशाबद्दल म्हटलेलं आहे की यत्र नार्या पूजनते तत्र रमन्ते देवी. इथे देवीची पूजा होते, इथे गृहलक्ष्मी बसते. त्या गृहलक्ष्मीचं जिथे स्थान असतं, गृहलक्ष्मी म्हणजे ती लक्ष्मी होण्याला कसायला पाहिजे. सारखं भिकाऱ्यासारखं मला हे घेऊन द्या, मला ते घेऊन द्या, हे कधी गृहलक्ष्मीचं लक्षणच नाही. म्हणजे तुम्ही भिकारी, राणीपद कसलं. राणी असली की तिला काय नाही. मग नवऱ्याने फोर्स केला तरी सुद्धा नको, कशाला घरात एवढे खर्च येत राहू देत, काय करायचं. म्हणजे किती ही बाजू एकमेकाला पेलावी लागते त्याचा अंदाज घ्यायचा. आणि त्यात रथ कशाचा हा प्रेमा.
प्रेमाशिवाय सहयोग होणार नाही, प्रेमाशिवाय सारा संसार बदलणार नाही, प्रेमाशिवाय काही मार्ग मला दिसत नाही. जोपर्यंत आपापसात प्रेम होणार नाही, नुसत्या वरच्या ऑर्गनायझेशननी आणि नुसत्या इकडच्या तिकडच्या गोष्टी करून काहीही होणार नाही. प्रेम हे मुख्य. परत हेही लक्षात ठेवलं पाहिजे की इज्जत किंवा आपण ज्याला आबरू म्हणतो ती पुरुषांनाही असते, बायकांनाच असते असं नाही. पुरुषांनी आपल्या इज्जतीचा ख्याल ठेवला पाहिजे, त्याचा विचार ठेवला पाहिजे. असं नाही की मला काही इज्जतच नाही, मी म्हणजे पुरुष, मग काय घोड्यासारखं उधळलं तरी मी पुरुषच आहे, किंवा गाढवासारखं जरी वागला तरी मी पुरुषच आहे, काय केलं तरी पुरुषच आहे, आणि माकडासारखं जरी उड्या मारल्या तरी मी पुरुषच आहे. मग तुम्ही माकड व्हाल, गाढव व्हाल, माणूस होणार. पुरुषाला आपली आबरू पाहिजे, जशी बाईला आपली आबरू पसंत आहे तशी पुरुषाला पाहिजे. लक्ष्मणासारखा पुरुष सुद्धा बघा तसे डोळे खाली करून चालत, स्वतः आपल्या वहिनीचे ते पायाशिवाय काही वरती बघितलं नाही. तेव्हा ह्या पाशवी प्रवृत्ती आपल्यातल्या काढून टाका आणि स्वतःची इज्जत करा. हे दुसरं भिकारीपण आहे की सगळ्या बायकांच्याकडे गिरवी बघत फिरायचं, त्यांच्या मागे लंपटासारखं धावायचं. हे एक प्रकारचं फार भिकारीपण. कोणत्याही गोष्टीसाठी एवढं अगदी मला हे हवंच, मला पाहिजेच, हे पुरुषांचं हे दुसरं भिकारीपणाचं लक्षण आहे. जो राजा बादशाह असतो त्याला काय तुम्ही जमिनीवर बसवा नाही तर कुठे बसवा. सहयोगामध्ये कसंही बसता आलं पाहिजे, कसंही करता आलं पाहिजे. सगळ्या वर आहात तुम्ही. आत्म्याचं स्वरूप झाल्यावरती तुम्हाला कशाची गरज आहे, कशाची. आता हे लोक जे आले फॉरेनहून त्याच्यातलं आम्हाला बरं आहे. आता तिकडे म्हणजे गाद्या गिरद्यात इथून तिथवर त्यांच्या कार्पेटी लागलेल्या, झोपायचं व्यवस्थित, सगळं काही इतकं व्यवस्थित अगदी काय विचारणं. बिछाण्यातनं उठले नाही की बाथरूम तिथे जवळच. कधी उठा 11च्या आधी तर कधी उठतच नाही. 11 वाजता उठ. आंघोळी मात्र वर्षभरात 1-2 केल्या तर फार. जसं पाहिजे तसं वागत असत. म्हणून ते इथे येऊन जी शिस्त लागते त्याच्यासाठी ते मुद्दामून खर्च करून इथे आले की शिस्त लागते. परत अडीअडचणीत राहता येतं, जीवाला जरा तस पडते. ते तस घेण्यासाठी पैसे देऊन इथे आले तुमच्या, आणि तुम्ही त्या तसीपासून कशाला पळता. शरीराला कसं तावून सुलाकून ठीक केलं पाहिजे. म्हणून गृहस्थाला गृहस्थाश्रम म्हटलेलं आहे, आश्रम आहे. आराम करण्याची जागा नाही. आराम म्हणजे अगदी बेकार वस्तू आहे, मला समजतच नाही आरामाची गरज काय. एवढं माणसाला कसं अगदी तडकाफडकी असायला पाहिजे. आराम करायला लागले म्हणजे जे काही जगातलं आहे ते आपल्या डोक्यावर बसणार. एकदा खुर्चीवर बसले खाली बसू शकणार नाही तुम्ही. आराम पसंत व्हायलाच नको, म्हातारपण निघायचं नाही. असे लोक असतात की त्यांना उठायला सुद्धा एक मनुष्य लागतो आणि बसायला एक मनुष्य लागतो. हे असलं जीवन तुम्हाला जर करून घ्यायचं असलं तर आरामात राहा. सहयोगी म्हणजे कसा अगदी तत्पर आहे, तत्पर. तेव्हा आपल्या संस्कृतीत महाराष्ट्रात सकाळी आपले 4:30ला आंघोळी बिंगोळी करणं आमचं म्हणजे लहानपणा असं केलेलं आहे. 4:30ला उठायचं. वडील आमचे 5ला फिरून बाहेर यायचे. 5 वाजता सगळं घर स्वच्छ करून सगळे तयार होऊन सगळी मुलं मी 11 जण असायचे का. आता ते तसं राहिलं नाही बाकीच्यामध्ये. सगळे आपले शिस्तीत. कधी एक कागद बाहेर टाकायचा म्हणजे वडिलांनी मात्र याच्यावरती ओरडायचं. एक कागद नाही. अजून माझी सवय आहे. एखादा जर हातात काही कागद मी आपल्या हातात घेऊन फिरते की कुठे काय दिसलं तर घालायचं डस्टबिन, पण आपल्याकडे नसतात. आपल्याकडे
वैयक्तिक आपण स्वच्छता फार, पूर्वी मानसिक पण फार होती. मन कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे, मन स्वच्छ ठेवा, मनात घाण नाही ठेवली पाहिजे. घाण ठेवली म्हणजे कसले तरी आपण वाईट आक्षेप लोकांना करतो, वाईट काहीतरी बोलतो, काहीतरी अविधायक घडतं, हातात काहीतरी दुष्ट असं घडतं, अजाण म्हणून तसं बोलायचं, तसं करायचं नाही. ते कसं करणार? त्याच्या तत्वावर आलं की कळतं का होतं. कारण आपण मनामध्ये जर विष ठेवलं तर सापासारखे आपण कुणालाही लावलं की लावले, चावले बा अमुक ते चावले. चावरे असं आडनाव मी तरी ऐकलेलं नाही महाराष्ट्रात. सगळे आहेत पण चावरे नाही. पण बरेच लोक आहेत चावरे आणि त्यांचं नाव चावरेच ठेवावं, आडनाव बदलू. त्यांच्याशी कुणी बोलायला गेलं की दसले. का भेटले का तुम्हाला? हो मिळाला एक. वा कमळाच्या फुलांनी कुणाला चावलेलं आजपर्यंत ऐकलेलं नाही. भुंगासारख्या माणसाला सुद्धा आपल्याकडे आणून व्यवस्थित आरामात झोपा, ते लक्ष्मीच्या हातात. तेव्हा हा चावरेपणा आपल्या भाषणातून शब्दातून काढून टाका. दांभिकपणा ना, खोटं ना, पण खरं म्हणजे तुम्ही चावरे आहात का? आम्ही बघ खरे बोलतो, आम्ही फार स्पष्ट वक्ते. हे आपल्या महाराष्ट्रात पाय स्पष्ट वक्ते. कधी टिळकांसारखे स्पष्ट वक्ते, खरे स्पष्ट वक्ते आहेत. आगरकरांसारखे असे लोक आपल्या देशात आहेत ह्या महाराष्ट्रात. तसा स्पष्ट वक्ता कुणा मी पाहिला नाही. स्पष्ट वक्ते म्हणजे लोकांना शिव्या देणे, गाणेड्या गोष्टी बोलणे, हे स्पष्ट वक्ते. आमच्यामध्ये दांभिकपणा नाही. जे करायचं ते आम्ही उघड्या रस्त्यावर करतो. असं का? फार जाणे असते. त्या बाबतीत एक समज असायला पाहिजे. त्यापेक्षा दांभिकपणा बरा नाही. जी माणसं उघड्या रस्त्यावरती घाणेरडी कामं करतात ते म्हणजे सगळी घाणच उघडीच करून टाकताय. म्हणजे कुणाला काही मर्यादाच राहणार नाही. निदान दांभिक मनुष्य एवढा आहे की तेवढा फक्त करतो आणि त्याला भीती वाटते, ते पसरत नाही. पण हे जे उघड्या रस्त्यावरती चालतात प्रकार ते मात्र थांबले. आणि त्यासाठी स्वतःची ज्याला आबरूच नाहीये, प्रतिष्ठा नाही, अप्रतिष्ठित मनुष्य आहे, त्याला काय लक्षात येणार? त्या स्वतःची प्रतिष्ठा ठेवली आणि शांती प्रतिष्ठेशिवाय मिळूच शकते. ज्याला आपली स्वतःची प्रतिष्ठा असते तो हत्तीसारखा आरामात त्याची शांती ढळत. आपण प्रतिष्ठित आहोत किंवा नाही ते पाहिलं पाहिजे. खिल्लरपणा करणे, बाष्कळपणा करणे, कुचेष्टा करणे, एक दुसऱ्याचं वाईट बघणे, हे म्हणजे किती निम्न स्तरातल्या गोष्टी आहेत. आणि ते सहयोगानंतर दिसतं. आणि तो बदल जर आपल्यात आलेला नसला तर असं समजायचं की अजून आम्ही सहयोगी झालेले नाही. सहयोग म्हणजे काय? तुम्ही मेंबरशिप करू शकत नाही, मी कालच सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हावं लागतं. आणि ते इतकं सौंदर्य आहे, इतकी मृदुता आहे त्याच्यामध्ये. पूर्वी मी असं बघितलं होतं की आमचे सहयोगी सगळ्याच्या पहिल्या रांगेत येऊन बसले. कोणताही प्रोग्राम असला आधी आम्ही तिथे बसलेले. अहो तुम्ही व्यवस्थापक, तुम्ही तिकडे बसले, म्हणजे बाकीची व्यवस्था कोण बघणार? म्हणजे घरातल्या बाईंनी आधीच जेवायचं, अजून आपल्याकडे अजून बायका असं करत. तुम्ही समोरच येऊन बसले का? हो म्हणे आम्ही 3-4 रांगा राखून ठेवल्या. असं का? बरं आता बसा म्हटलं, तुमची पूजा कर. ते आता बदलत बदलत मागच्या रांगेत गेले आणि आता बघते की बाहेरच बसतात बिचारे. बरं तुम्ही पुढे दुसऱ्यांना करायला, ज्यांना गरज होता. ही गोष्ट जेव्हा येऊ लागली तेव्हा समजायचं सहयोग जमतोय बा आपल्याला. कारण कुठे असं तरी आपल्या माताजी आहेत ना, त्यांचंच आम्ही कार्य करतोय, त्यांचंच आम्ही बघतोय. सहयोग त्यांचाच आहे, ते आम्ही समजवतोय. असा विचार करून दुरूनही केला काय किंवा पुढूनही केला काय तरी आम्ही तिथे जाऊ, जिथे योग्य असेल माताजी तिथे ते आम्हाला ठेवा. अशा समाधानी वृत्तीने जो मनुष्य राहतो त्याला सहयोग लागतो. तर तिसरी गोष्ट म्हणजे समाधान माणसामध्ये पाहिजे.
समाधानाशिवाय शांती प्रस्थापित होणार नाही. आज कोणाकडे गेले तर त्यांच्याकडे आम्ही आज अमुक बघितलं, ते फार छान आहे, मग गेले बाजारात धडपडत, तेच मिळवलं पाहिजे. आता ज्या लोकांनी मिळवलं आहे इकडे, त्यांना ते माती मोलाचं झालेलं आहे. सगळं आणून घरामध्ये ठेवून करायचं तरी काय, लोणचं घालायचंय का? जे दुसऱ्यांच्याकडे मिळालं दिसलं ते आपण आणायचं. मग आपलं वैशिष्ट्य काय राहील? अहो काहीतरी नवीन आणा. आणि सौष्ठव नाही त्या माणसाला. अशा माणसाला काहीही सौष्ठव नसतं. आपोआप गोष्टी घडतात. सहयोगाना सगळं काय मिळतं, त्याचं सौष्ठव सौंदर्य सगळं काय मिळतं. पण पहिल्यांदा मनुष्याला समाधान असायला पाहिजे. समाधानाचं एवढं सौष्ठव कशात? समाधान. सहयोगानंतर तुम्हाला तुमचा आत्माच मिळाला, त्याच्यावर आता समाधानाला आणखी काय पाहिजे? जे स्वतः साक्षात समाधान स्वरूप आहे तेच तुमच्या जागृत झाल्यावर आता कसलं समाधान पाहिजे माताजी आम्हाला? पण त्याचा अर्थ असा नाही की भगवी वस्त्र घालून माझ्या समोर उभे राहा. म्हणजे दुसरंही असतं ते. आता काय, आता आम्ही सहयोगी झालो, आता आम्ही भगवी वस्त्र मळकी घालून उभे. पण समाधानामध्ये सौंदर्य. ज्या मनुष्याला समाधान असतं तेव्हा तो अत्यंत प्रसन्न चित्त असतो. देवीचं तसंच, तिला समाधान असलं की प्रसन्न चित्त, नसलं की स्पष्ट दिसतं बा समाधान काय वाटलं नाही माताजीला. तुम्ही जर समाधानी असला तर तुमचं जे आयुष्य आहे ते सौंदर्यमय, अत्यंत हळू आहे. पूर्वी मी पाहिलं तर लोक ओरडायचे एका दुसऱ्या सहयोगात, नुसतं कोकळणं चालायचं. मी म्हणायचं बाबा आता कसं काय होणार आहे लोकांचं? कोणी आला की एक फटका द्यायचा तलवारीचा. कोणी आला दारात, आले का तुम्ही या, म्हणजे तो पडायचा सहयोग नको रे बाबा. तिकडे जहाल लोक राहतात सगळे. तो जाल पण आता मावळ अगदी थंड वातावरण झालेलं आहे. ते केवढं छान झालं. असं वाटलं पाहिजे की खरंच कमळात आलो की काय. हा त्याचा सुगंध, त्या सुगंधामध्ये आम्ही येऊन नाहून राहिलोय असं वाटलं पाहिजे. एका नवीन माणसाला भीती नाही वाटली, त्याला वाटलं पाहिजे की आलो बा आपण कुठेतरी. हे स्वर्ग आहे आणि हे स्वर्गाचे देवदूत बसले सगळे. परिधान, वागणं सगळं काय स्वर्गासारखं पाहिजे, कारण तुम्ही स्वर्गात आलात. हे स्वर्ग आपल्यातला स्वर्ग जागृत झालेला आहे, तेव्हा त्याचा परिमळ हा दरवळलाच पाहिजे. अशा प्रकारे आपला सहयोग आज महाराष्ट्रात हळूहळू वाढत आहे. खवळतात कधी कधी जेव्हा माझ्या विरुद्ध लोक लिहितात, काही काळजी करू नका, मी बघायला समजत आहे, तुम्ही कशाला खवळता? अहो मूर्ख आहे, मूर्खांना जर काही कळलं नाही त्याबद्दल आपण कशाला वाईट वाटून जायचं? म्हणायचं वेडे आहेत, जाऊ दे. होती ठीक, त्याच्यात एवढं काय वाईट वाटण्यासारखं नाहीये. होती सगळेच ठीक, तुम्ही त्यात एवढं वाईट वाटून लिहू नका. एकाने तर मला एवढं लिहिलं की माताजी तुम्ही ख्रिस्तापेक्षा जास्त अपेक्षा आमच्यापासून करता. ख्रिस्ताच्या आईला जर कोणी शिव्या दिल्या असत्या तर त्यांनी एवढं सहन नसतं केलं, आम्हाला फार सहन करावं. चला हे एक सहन करू, काय अर्थ? आम्ही समर्थ आहोत हे जर तुम्हाला माहिती आहे तर आमची आई समर्थ आहे तुम्हाला बघून घे असं म्हणून ठीक आहे. त्या तुमच्या शांती आणि त्या उत्तरातच सगळं काही अर्थ आलं. हीच तुमची शक्ती आहे. तर आज या सुमुहूर्तावर सगळ्यात मुख्य म्हणजे शांतीचा दिवा पेटवायचा. शांतीचा आणि दिवा, त्या दिव्याने आग सुद्धा लागते, त्या दिव्याने शांती सुद्धा येते. असा दिवा पेटवायचा. जे भस्म आहे ते भस्म केलंच पाहिजे. करता का? भस्माला काय पाहिजे ना?
भस्म सुद्धा लागतच की परमेश्वराला. ते कसं येणार? ते कुठून आणणार? त्याच्यासाठी हे सगळे धंदेवाले. जे व्हायचं ते होणार. हे जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला जे पाहिजे ते होणार आहे. म्हणून तुम्हाला काय पाहिजे ते ठरवून घ्या. काहीतरी विशेषच मागितलं पाहिजे, काहीतरी आदर्शच मागितलं पाहिजे, काहीतरी मोठंच मागितलं पाहिजे. जे मागाल ते होणार. मला काही मागायचं नाही आणि माझ्यात काही इच्छा नाही. इच्छा रहित आहे, कसलीच इच्छा नाही असं जर मानव असला, समजा जर तुमच्या असं डोक्यात आलं की हे म्हणजे अगदी त्या बाबतीत कुचकामाचे आहेत, काही आहे ना माताजींना इच्छा नाही, मग इच्छेचं तुमच्यावरती आलं सगळं काही. त्याची संबंध जबाबदारी तुमच्यावर. आता तुम्ही जी इच्छा म्हणाल ती मी पूर्ण करायचं आहे म्हणजे होईलच, कारण तुम्ही आले ना आता तिथे दरबारातच आल्यावर. आता करता काय? तेव्हा इच्छा सुद्धा राजाकडनं मागायचं ते एखादं वतन मागतात, त्याला जाऊन काय म्हणत ते मला भिक्षा दे एक मुठभर. मग माताजींच्याकडे काय मागायचं असलं की तसंच मागायला पाहिजे, जसं शोभेल माताजींना शोभेल असंच मागा. थिल्लरपणाचं काय मागू नका. म्हणजे काय तसंच काहीतरी मोठं मागून घ्यावं. स्वतःचं मन मोठं करून काहीतरी मोठं मागा. जेवढं मोठं मन कराल तेवढंच कार्य मोठं होणार आहे. सहयोगात फार मोठी जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. काल सांगितलं मी की कुंडलिनी इथे बसलेली आहे. जोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही सतेज होणार नाही. पार होतात पण जागृत होत नाही. नुसतं पार होऊन चालणार नाही. पार झालो आम्ही. तुम्ही केलं किती लोकांना पार केलं तुम्ही? आम्ही पार झालो. बरं, मग फार बरं झालं. असे अनुभव आले माताजी. हे झालं कबूल. तुम्ही पार केलं का कुणाला हे बघा. माझ्या हातून सहयोगाचं किती कार्य झालं हे बघितलं पाहिजे. आणि मागायचं हे की माताजी माझ्या हातून जेवढं कार्य होईल तेवढं करून घ्यावे. हा दिवा प्रज्वलित करावा, ह्याचा प्रकाश सर्व संसारात जावा, अशीच मागणी मानते. नाहीतर टिमटिमणारे दिवे घेऊन करायचं काय आम्हाला? काय उपयोगाचे आहेत तसे टिमटिमणारे दिवे? आज विजले उद्या नाही, आले की परत धरलेले किंवा माताजी लागले त्यांचे दिवे ठीक करायला. तर ते तेजोमय स्वतःचं आयुष्य करायला पाहिजे. आणि त्या तेजाने प्रज्वलित झालेले दिवे आज ह्या देशात विशेषतः महाराष्ट्रात जागृत झाले पाहिजेत, नाहीतर कार्य होणार नाही. अजून मागचं सुटत नाही. परवाच म्हणे मी सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो माता. बरं, माता बसा टणटण तिथे. नाही म्हणजे असं ते आमच्या परंपरेत चालू होतं सत्यनारायण. म्हणजे इतके दिवस त्या लोकांना पैसे भरत राहिले, आता भरलेच पाहिजेत. आणि एक भीती, नाही केला तर सत्यनारायण रागवायचा. सत्यनारायण म्हणजे जे पोटा त्यावेळेला खिशात पैसे घेऊन जातात ते रागवले, हे उत्तमच आहे. फॅमिलीवर फार उपकार झाले. निदान तुमच्या मुलाला हा त्रास आहे. नाहीतर हे म्हणजे टॅक्सेशनच आहे की नाही एक तऱ्हेचं. इन्कम टॅक्सच्या विरोधात लोक बोलतात, पण हा असा टॅक्स आपल्याला द्यावा लागतो प्रत्येक देवळात. आणि या सत्यनारायणाच्या पूजेत वगैरे ह्याबद्दल कुणी काय बोलत नाही. हे टॅक्स द्यायला आपण अगदी तयार असतो, तेव्हा हे का द्यायचे आपण? असा विचार केला की आपल्याला द्यायचंच असलं तर ते अशा कार्यासाठी दिलं पाहिजे की ज्याने साऱ्या संसाराचा दिवा पेटला पाहिजे. त्यासाठी साऱ्या संसाराचा विचार केला पाहिजे. हीच कुंडलिनी जी या देशात आज सुप्तावस्थेत आहे, तिला संबंध चक्रांना भेदून आणि सहस्रागाळ पोचायचं आहे. ते जोपर्यंत आपल्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत आपली प्रतिष्ठा, आपलं मोठंपण जाणवणार. एखादा माणूस मोठा असून सुद्धा उंबरासारखा लहान खाली बसला, त्याला करणार काय? अरे बाबा तू राजा महाराजा नाही बाबा, मी तर उंदीरच. ह्याला नम्रपणा म्हणत नाही. हा नम्रपणा नव्हे, ही भिरुता.
आणि पलायनवाद आहे. सहयोगाला हा शोभत नाही. सहयोगी वीरश्री पूर्ण असतो आणि वीरश्री पूर्ण म्हटलंय मी, वीर म्हटलं नाही, वीरश्री. आणि श्री मध्ये सगळं काही आले आणि ती स्त्री तुमच्यामध्ये जागृत झाली पाहिजे. तेव्हा प्रत्येक सहयोगाने आज जे काही व्हायब्रेशन्स मिळतील ते वाटायला पाहिजे, लोकांना जागृत केलं पाहिजे, सहयोगाबरोबर बोललं पाहिजे, ठिकठिकाणी त्याची मंदिरं उभारली पाहिजेत आणि संबंध महाराष्ट्रात सहयोग बळावला पाहिजे. ही फार मोठी जबाबदारी वाटते, पण तशी नाही. कारण जसं जसं तुम्ही वाढाल तशी तशी शक्ती तुमच्यात, जसं जसं तुम्ही लहान होत जाल तशी तशी शक्ती क्षीण होईल. कारण आता संबंध झालेला आहे ना. तुमचे जर नळाची पोकळी जर लहान असली तर एवढ्या मोठ्या सागराने तरी काय करायचं, त्या पोकळ्या मोठ्या करा. स्वतःचं व्यक्तित्व मोठं करा. जेवढा मोठा दिवा तेवढाच त्याच्यात तेल घालूया, तेवढाच त्याचा प्रकाश होणार. तर आज कुटुंब व्यवस्थेपासून सर्व संसाराबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एवढं सांगते म्हणजे असं नाही समजलं पाहिजे की माताजी आम्हाला उगीच सांगतात आमच्या हातून कसं घडतं. अहो, मावळे मराठे घेऊन शिवाजी रायांनी काम केलं होतं. तुम्ही सुशिक्षित आहात, आधुनिक आहात, सगळं काही आहे. फक्त तुम्ही काय आहात तेवढं समजून घ्या. तुम्ही आत्मास्वरूप झाला. असे किती झाले ते पूर्वी आत्मास्वरूप त्या महाराष्ट्रात 2-4. आता तुम्ही एवढे आहात. तेव्हा संघशक्तीने आम्ही सर्व एक आहोत. एक दुसऱ्याला न दुखवता प्रेम करू, एकमेकाची शक्ती बघू आणि तुम्ही हे फार मोठं कार्य सुरू करा. आणि ही कुंडलिनी आता जागृत करा तुमच्या देशातले, म्हणजे सर्व देशांना फायदा होणार. हे असं कार्य होईल. पुढल्या वर्षी विशेष रूपेण मी पाहिल. कोणती भांडणं वगैरे होणार नाही. ज्या लोकांना स्वतःचं फार महात्म्य वाटतं त्यांनी थोडं मागे व्हावं. दुसरे लोक जे दुसऱ्यांचे दोष काढतात त्यांनी सुद्धा जरासं बघू नका. विशेषतः जो मनुष्य कार्याला लागतो त्याच्या विरुद्ध पुष्कळ लोक असतात. तो शिष्ट आहे, तो फार दाखवतो, त्याला फार अहंकार आहे वगैरे वगैरे. विचार आहे करायचा, मी त्याचं कार्य करू शकतो का? मग चुप्प बस. लीडर हा पाहिजे, एक नेता हा पाहिजे, त्या नेत्याच्या मागे लागायचं. कोण कितपत आहे ते मला माहिती आहे, तुम्ही त्याबद्दल विचार करायचा. अर्धवट लोकांनी लुडबुड करायची नसते. असा अगदी सारासार विचार करून आपला सगळा अर्धवटपणा काढून टाका. त्याने तुमचाच लाभ होणार, तुमचंच नुकसान होणार, दुसरं कुणाचं होणार नाही. तुम्ही अर्धवट राहिले त्याने कुणाचं नुकसान होणार नाही. कारण परमेश्वराचं पॉलिटिक्स वेगळं आहे. आपल्या हिंदुस्थानात जेवढे अर्धवट असतील तेच पॉलिटिक्स मध्ये चालतात. परमेश्वराकडे उलट आहे, अर्धवट लोक चालत नाही. तेव्हा अर्धवटाने नीट होऊन घ्यावं, नम्रपणे शिकावं. कुणी असलं तरी शिकावं, नम्रता धारण करावी. नम्रतेच्या छत्राखाली मोठं झाल्यावर सांगावं लागत नाही. कस्तुरी असल्यावर सांगावं लागत नाही की ते कस्तुरी आहे, सुगंध देतो मुळी. तेव्हा सर्व गोष्टींचं अवलोकन करू, एक शहाणपण मनामध्ये घेऊन हे फार मोठं कार्य करायचं आहे. सहयोगी तो आपला, तो स्वतःचा आहे, आमचा आहे, त्याच्याशी वादाचा प्रश्न सुटत नाही, भांडणाचा प्रश्न सुटत नाही. आणि बाकीचे जे आहेत ते आंधळे असले तर सर्वांनी मिळून एका कारण त्या माणसाचा सामना केला पाहिजे. प्रेमाने करून बघावा, इथपर्यंत होईल इथपर्यंत जावं, नाही तर सोडून टाकायचं. प्रत्येक माणसाला सहयोगात आणलं पाहिजे असं नाही. माझा भाऊ नाही आला, माझी बहीण नाही आली, जाऊ दे. भाऊ बहीण असतील मागल्या जन्मी, ह्या जन्मी नाही. हे तुमचे भाऊ बहीण नाही आले तर नाही आले, त्याच्याच मागे माझं डोकं खातील. माझ्या आईला पार करा. आता आई 90 वर्षाची, ती कशी पार होणार? रूढीगत. तेव्हा असा एक सारासार विचार घ्यायचा की आमची ही फॅमिली, हे आमचं कुटुंब, हे सगळं काय आहे, हे आमच्या आजाराला दुःखाला
प्रेमाला उभे आहेत आणि बाकी जेवढे आहेत ते आले सहयोगाला तर बरं, नाही तर आमचं त्यांचं काही नाही, त्याच्यावर आम्ही निर्भर आहे. कोणाबद्दल द्वेष नको, असा विचार करावा, सारासार विचार करावा. पुढल्या वर्षी काहीतरी विशेष होईल अशी मला पूर्ण आशा आहे आणि ती माझी तुम्ही आशा पूर्ण करा असं मला. परमेश्वर तुम्हा सर्वांना अत्यंत आशीर्वाद देतो. जगन्नाथ